नमस्कार, मी अमर राणे आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे द अनस्क्रिप्टेडमध्ये. मित्रांनो, गेल्या भागात आपण द अनस्क्रिप्टेडच्या पॉडकास्टमध्ये डिस्कस केलं होतं, चर्चा केली होती अँक्लोजिंग स्पॉन्डिलायटिस या वातविकाराबद्दल. आज असाच एक मी गंभीर हा शब्द नाही वापरणार. तो मॅनेजेबल आहे, कंट्रोलेबल आहे. पण जर कंट्रोल केला गेला नाही, तर तो गंभीर स्वरूप घेऊ शकतो असा एक विकार म्हणजे लुपस, SLE. आणि या विकाराबद्दल समाजात फारशी जागृती नाही. तर या स्वीकाराबद्दल आज आपण जाणून घेणार आहे आणि या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत मध्य भारतातील नागपूर येथील सिनियर रुमॅटॉलॉजिस्ट म्हणजे ज्येष्ठ वातविकार तज्ज्ञ डॉक्टर सलील गानू सर. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं पॉडकास्टमध्ये. सर, मी जसं आत्ता काही वेळाआधी म्हटलं की वातविकार तर आहे, पण हा कंट्रोल केला गेला नाही तर गंभीर होऊ शकतो, असा हा वातविकार आहे. बरोबर बोललो सर मी? हो, अगदी सर, बरोबर आहे. आपण त्या विषयाला इन डेप्थ समजण्यापूर्वी ल्युपस, SLE नेमकं काय असतं हे जाणून घेऊया. तर सांगू शकाल? हां, तर ल्युपस किंवा सिस्टेमिक लुपस एरिथेमॅटोसिस असं या आजाराचं पूर्ण नाव आहे. अच्छा. आजारात 3 नावामध्ये 3 शब्द आहेत. म्हणजे या आजारामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या सिस्टम्स, उदाहरणार्थ रेस्पिरेटरी सिस्टम, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम, नर्व्हस सिस्टम इत्यादी अ, अ, सहभाग घेऊ शकतात. हं. लुपस हा जो शब्द आलाय हा अ, लांडग्यानी केलेली जखम ती जशी दिसते लाल, हो. त्याच्यावरून हा शब्द आलेला आहे. अच्छा. तर एसएलईच्या ज्या स्किन लिजन्स असतात त्याला डिस्क्राईब करणारा हा शब्द आहे ल्युपस. आणि एरिथेमॅटोसिसचा अर्थ आहे, एरिथेमा म्हणजे लालपणा, हं. एरिथेमॅटोसिस म्हणजे स्किनला लाल करणारा आजार. ओके. सो असा असं ह्याचं थोडंसं युनिक विचित्र असं नाव आहे. थोडक्यात समजायचं लोकांना हा आजार काय आहे हे समजायचं झालं, तर हा एक ऑटोइम्यून मल्टी सिस्टम आजार आहे, ज्या अनेक वेगवेगळ्या पद्धतीने हा आजार हं. प्रेझेंट होऊ शकतो. ओके. याला एक ग्रेट मॅस्करेडर म्हणतात. मराठीत तुम्ही म्हणाल तर एखाद्या मुरलेल्या नटासारखा हा आजार वेगवेगळ्या नाटकांमध्ये जशा वेगवेगळ्या भूमिका असतात, हां. तसा हा वेगवेगळ्या पद्धतीने प्रेझेंट होऊ शकतो. हा स्किनचा आजार म्हणून प्रेझेंट होऊ शकतो. हं. हा किडनीचा आजार म्हणून प्रेझेंट होऊ शकतो. ह्याच्यात रक्ताच्या प्लेटलेट्स कमी होणं, हिमोग्लोबिन कमी होणं, यासारख्या ॲनिमिया यासारख्या वेगवेगळ्या पद्धतीने हा आजार प्रेझेंट होऊ शकतो. बऱ्याचदा या सगळ्या गोष्टी एकत्र येतात. बऱ्याचदा फारसं काहीच होत नाही, फक्त लोकांचं वजन कमी होतं, बऱ्याचदा फक्त ताप येतो. अशा अनेक पद्धतीने हा आजार प्रेझेंट होऊ शकतो. ओके. सर, थोडं ब्रेकडाऊन करूया. आता लक्षणांबद्दल आपण डिस्कस केलंच आहे तर, की लुपसचे नेमके लक्षणं मग काय आहेत? म्हणजे तो आजार समजून घेऊ पुढे इन डेप्थ पुढे, पण आता आपण लक्षणाचं डिस्कस करतोच आहे. तर एक लक्षणं, की ही लक्षणं असतील तर रुमॅटॉलॉजिस्टकडे गेलंच पाहिजे. हां. तर मी जसं म्हटलं, की हा खूप वेगवेगळ्या पद्धतीने प्रेझेंट होऊ शकतो. बरोबर. तरी लोकांनी समजण्यासाठी जर काही लक्षणं सांगायची झाली, तर अगदी साधी लक्षणं त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अ, तुम्हाला स्किन रॅश येऊ शकते. पेशंटच्या चेहऱ्यावर लाल रंगाची स्किन रॅश येऊ शकते. हं, हं. तसंच अंगावर स्किन रॅश येऊ शकते. हं. सांधेदुखी या आजारामध्ये खूप कॉमन आहे. अच्छा. ताप येणं, वजन कमी होणं, खूप थकवा येणं, ही सगळी लक्षणं सुद्धा बहुतेक वेळा एकत्र येतात. पण ह्याची कॉम्बिनेशन्स असतात. कॉम्बिनेशन आणि परम्युटेशन्समध्ये ही लक्षणे येतात. अच्छा. उदाहरणार्थ एखाद्याला ताप आणि रॅश असं येऊ शकतं. एखाद्याला वजन कमी होणं आणि फक्त रॅशेस असं असू शकतं. हो. तर असे कॉम्बिनेशन्स येतात. असे अनेक कॉम्बिनेशन्स अच्छा. सगळ्या हां. पेशंट्समध्ये सगळे कॉम लक्षणं दिसतील हे तसं गरजेचं नाही. तसं नाही. हं. पण अ, बो एकापेक्षा जास्त लक्षणं बहुतेक पेशंट्समध्ये दिसतात. पण सर, आता हा कॉन्सेप्ट आहे, जसं आपण तुम्ही म्हणालात की ऑटो इम्युनिटी. ऑटो इम्युनिटी म्हणजे स्वतःचाच विकार शक्ती स्वतःवरच हल्ला करते आणि त्यामुळे होतोय, बरोबर? येस. आता आता हे ऑटो इम्युनिटीमध्ये असं काय असतं? म्हणजे एक ऑटो इम्युनिटीमुळे एन्क्लोजिंग स्पॉन्डिलायसिस होत आहे आणि ही कुठली ऑटो इम्युनिटी आहे मग याच्यामुळे लुपस होत आहे? कारण की ऑटो इम्युनिटीचे पण प्रकार असतात. हो. ऑटो इम्युनिटीत अजून मी हे सांगू इच्छितो, की इम्युनॉलॉजी ही ब्रँच खूप तरुण ब्रँच आहे. म्हणजे आपल्याला आपल्या इम्यून सिस्टमबद्दल गेल्या 50 वर्षात थोडंफार कळायला सुरुवात झाली. अच्छा. अ, मुख्यतः बघता आपल्या शरीराची इम्यून सिस्टम इनेट आणि ॲडॅप्टिव्ह अशा 2 कॅटेगरीजमध्ये विभागली जाते.
त्यातली अडॅप्टिव्ह इम्युन सिस्टीम जी असते ती खूप स्पेसिफिक असते. हं. त्या अडॅप्टिव्ह इम्युन सिस्टीममध्ये ह्युमोरल आणि सेल्युलर इम्युनिटी असे आणखीन पुढचे 2 प्रकार येतात. तर ह्युमोरल अँटीबॉडीज ज्या ह्युमोरल सिस्टीम जी आहे ती मुख्यतः शरीरात ऑटो अँटीबॉडी बनवण्याच्या कामात अ, कारणीभूत अ, असते. त्याला कारणीभूत असते. हं. म्हणजे या आजारात आणि SLE मध्ये प्राधान्याने आपल्या शरीरामध्ये ऑटो अँटीबॉडीज तयार होतात. ह्युमरल इम्युन सिस्टीम ही ओके. ॲक्टिव्हेटेड असते. अच्छा. तर SLEला म्युझियम ऑफ अँटीबॉडीज असंही म्हटलं जातं. तर अच्छा. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अँटीबॉडीज आपल्या रक्तामध्ये आढळतात आणि त्या कमर्शियली अवेलेबल पण आहेत तपासण्यासाठी लॅबोरेटरीजमध्ये. अच्छा. तर निदान करताना आपल्याला त्यांचा उपयोग होऊ शकतो. ओके. तर आता एक महत्त्वाचं की एसिली याचे शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर काय-काय परिणाम होतात याबद्दल आपण चर्चा करू शकतो सर? हो. हां. तर जसं तुम्ही कारण की सांगितलं की हा मल्टी सिस्टम विकार आहे. म्हणजे हो. स्किनचं तर तुम्ही सांगितलं ते पुन्हा एकदा रिपीट करावं असं पण आणखीन वेगवेगळ्या अवयवांवर हा कदाचित हल्ला करत असेल तर काय नेमकं हां. आहे? तर त्याच्यात होतं काय हे समजायचं तर त्याचा कॉमन फॅक्टर जो आहे हं. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपली इम्युन सिस्टीम त्या इंडिव्हिज्युअल एकेका अवयवावर अटॅक करते. बरोबर. या अटॅक करण्याच्या प्रोसेसला आपण इन्फ्लमेशन असं म्हणतो. तर त्या अच्छा. विशिष्ट अवयवामध्ये इन्फ्लमेशन व्हायला सुरुवात होतं. ओके. इन्फ्लमेशन जर तसंच सुरू राहिलं, खूप दिवस सुरू राहिलं, हं. तर तिथे त्या टिश्यूचं डॅमेज व्हायला सुरुवात होते. ओके. तर ल्युपसनी जी लक्षणं वेगवेगळ्या अवयवांमध्ये आहेत, ती एकतर इन्फ्लमेशन असल्यामुळे आहेत किंवा तिथे त्याचा डॅमेज झाल्यामुळे त्या अवयवांचं काम कमी झाल्याची लक्षणं असतात. ओके. उदाहरण द्यायचं झालं तर हं. किडनीवर जर सतत इन्फ्लमेशन व्हायला सुरुवात झाली, हं. तर किडनीचं काम हे चाळणीसारखं आहे. किडनीचं काम आहे की शरीरातल्या अशुद्धी पाण्यासोबत बाहेर टाकायच्या आणि शरीरातल्या महत्त्वाच्या गोष्टी प्रोटीन्स आहेत, ते आपल्या शरीरामध्ये शिल्लक ठेवायचे. तर हे चाळणीचं काम जर ठीकपणे होत नसेल, तर प्रोटीन्ससुद्धा लघवीवाटे बाहेर फेकले जातात. हे तिथल्या इन्फ्लमेशनमुळे होतं. जर किडनीत इंजुरी झाली, तर हळू करून किडनी फेल्युअर होणं अच्छा. यासारख्या गोष्टी त्याच्यात होऊ शकतात. हो. सेंट्रल नर्व्हस सिस्टीम किंवा नर्व्हस सिस्टीममध्ये अशा प्रकारचं इन्फ्लमेशन झालं तर खूप वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं काही लोकांना झटके येतात. म्हणजे लुपस सेंट्रल नर्व्हस सिस्टमला पण इजा करते? हो. हा अच्छा. अ, बहुतेक सगळ्या ऑर्गन सिस्टम्सवर हा आपले परिणाम दाखवू शकतो. ओके. सेंट्रल नर्व्हस सिस्टीम, किडनी अ, हे ह्या ह्या 2 सिस्टम्स ह्या आमच्या दृष्टीने, हां. डॉक्टरांच्या दृष्टीने सगळ्यात कॉमन आणि सगळ्यात महत्त्वाच्या सिस्टम्स अच्छा. आम्ही कन्सिडर करतो. आणि त्या सेंट्रल नर्व्हस सिस्टम म्हणजे आपण सोप्या भाषेत म्हणू आपला स्पायनल कॉर्ड बरोबर? आणि आपला मेंदू आपला मेंदू. महत्त्वाचं म्हणजे ओके. म्हणजे मेंदू आणि स्पायनल कॉर्ड यांना सुद्धा लुपसमुळे इजा होऊ शकते. अगदी, अगदी. आणि हां. त्याची खूप वेगवेगळी रूपं आपल्याला दिसू अच्छा. शकतात. ती रूपं सांगू शकाल सर? म्हणजे पेशंटना झटके यायला सुरुवात होतात. अच्छा. म्हणजे सीझर? सीझर्स यायला सुरुवात होते हां. किंवा पेशंट आपली शुद्ध हरवू शकतो. अच्छा. पेशंट बऱ्याचदा अ, अ, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा आजूबाजूचा सेन्स हरवतो. त्यांना मूड फ्लक्च्युएशन्स व्हायला सुरुवात होते. अच्छा. बऱ्याचशा पेशंट्सना वेडाचे झटके आल्यासारखे म्हणजे त्यांना आजूबाजूच्या याचा भान राहत नाही. तर असे अशा अनेक गोष्टी इनव्हॉलंटरी हँड मूव्हमेंट्स, अच्छा. हातपाय म्हणजे आपल्या आपोआप कंट्रोलच्या हालायला बाहेर लागतात. आपोआप हलणं, असं सुद्धा हो. याच्यामध्ये होऊ शकतं. ह्या अनेक गोष्टी सेंट्रल नर्व्हस सिस्टीम मध्ये होऊ शकतात. त्याच्यासारखं पेरिफेरल नर्व्हस सिस्टीम म्हणजे हातापायाच्या ज्या नसा आहेत, त्यांना इजा झाल्यामुळे हातापायातली ताकद कमी होणे, वस्तू हातातून सुटणे, बॅलन्स जाणे यासारखी लक्षणं पण याच्यामध्ये दिसू शकतात. अच्छा. अरे, हे मी पहिल्यांदाच ऐकतोय की लुपसमुळे असं सुद्धा होऊ शकतं. हो. अच्छा. आणि हे काय म्हणजे 100 लुपसचे पेशंट असेल तर 50 लोकांमध्ये आढळतं हे काही असं काही प्रमाण आहे का याचं? ह्याचं ज्या आतापर्यंतच्या स्टडीज झालेल्या आहेत, त्या स्टडीनुसार ह्याचं प्रपोर्शन प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळं असतं. अच्छा. पण हं. अ, ज्या महत्त्वाच्या कॉमन गोष्टी आहेत हं. त्या म्हणजे स्किन इन्व्हॉल्वमेंट हे जवळपास 80% ते 90% लोकांमध्ये होतं. ओके. कॉन्स्टिट्यूशनल फीचर्स, ताप येणं, वजन कमी होणं हे सुद्धा 70-80% लोकांमध्ये होतं. असं वेगवेगळ्या सिस्टम्स, वेगवेगळ्या प्रपोर्शन ऑफ पेशंट्समध्ये आपल्याला दिसतात. अच्छा. म्हणजे आपण याचं आणखीन एक असं म्हणू, की असं काही ठाम इम्पॅक्ट नाहीये. तो पर्सन टू पर्सन
लुपसचा इम्पॅक्ट बदलतो असं बसू म्हणू शकतो. शकतो? अगदी, अगदी. हा खूप हेटेरोजिनस आजार आहे. हेटेरोजिनस म्हणजे प्रत्येक पेशंटमधला लुपस हा त्या डॉक्टरसाठी हं. नवीन आजार असल्यासारखा अच्छा. आहे. म्हणजे प्रत्येक पेशंट तुमच्यासाठी एक नवीन चॅलेंज घेऊन येऊ शकतो. अगदी, अगदी. ओके. ठीक आहे. सर आता लुपसचं डायग्नोसिसकडे आपण येऊ, की हा विकार एकतर मुद्दा तुम्ही गेल्या वेळेसच सांगितले, की सगळे ऑटोइम्यून कंडिशन्स सगळ्यात पहिले तर आम्ही क्लिनिकली डायग्नोज करतो. बरोबर? अगदी. यातही आय गेस तेच असेल? या आजारांना रुमॅटॉलॉजीला इन जनरल लास्ट बॅस्टियन ऑफ द क्लिनिशियन असं म्हटलं जातं. अच्छा. तर रुमॅटॉलॉजीतली बहुतांश डायग्नोसिस ही क्लिनिकली होतात. लॅबोरेटरी टेस्ट ह्या कन्फर्मेशन किंवा आपल्या डायग्नोसिसला सपोर्ट करण्यासाठी असतात. हं. ओके. गॉट इट. तर तुम्ही आता ओ-पी-डीमध्ये पेशंटला बघितलं. तुम्ही काय ऑब्झर्व्ह करता पहिलं? आणि अर्थात काही चाचण्या असतात का, की ज्या सांगतील? उदाहरणार्थ आम्ही डेंग्यूची टेस्ट करतो आणि त्याचे अँटिबॉडीज पॉझिटिव्ह आढळले तर असं सांगतो, की याला तो डेंग्यू होऊन गेला किंवा याला डेंग्यू आहे. लुपसमध्ये अशा बऱ्याचशा चाचण्या आहेत ज्या आपल्या इम्युन सिस्टीमतले लुपसशी संबंधित बिघाड दाखवू शकतात. अच्छा. त्या नक्कीच आपल्याला हेल्पफुल राहतात. अच्छा. तर उदाहरण जसं लुपस कसा होतो सांगताना ह्युमरल इम्युनिटीबद्दल बोललो होतो. हो, तर बरोबर. आपल्याकडे एक अँटी न्यूक्लिअर अँटीबॉडी टेस्ट अवेलेबल असते. अच्छा. ती वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये असते. इम्युनोफ्लोरोसन्स मेथड, इम्युनोब्लॉट मेथड, एलायझा मेथड अशा वेगवेगळ्या पद्धतीत ती अवेलेबल असते. अँटी न्यूक्लिअर म्हणजे शरीरातल्या सेलच्या आतमध्ये जे न्यूक्लियस आहे, त्याचा जो केंद्र आहे, त्याच्यात असणाऱ्या प्रोटीन्सच्या अगेन्स्ट तयार होणाऱ्या अँटीबॉडीज हे रक्तामध्ये आपल्याला या चाचणीद्वारे समजू शकतात. ओके. लुपसचं हे ट्रेडमार्क फीचर आहे, हॉलमार्क फीचर आहे. तर लुपस हा अँटी न्यूक्लिअर अँटीबॉडीज तयार करतो अच्छा. आणि त्या आपल्याला टेस्टद्वारे समजू शकतात. एरवी आपण जे मागच्या भागात एन्कलोजिंग स्पॉन्डिलायटिस बघितलं, त्यात नाही होत नाही अँटी न्यूक्लिअर अँटीबॉडीज तयार? हो. एक थोडीशी टेक्निकल टर्म आहे. हां. ऑटो इन्फ्लेमेटरी सिंड्रोम आणि हां. ऑटो इम्यून सिंड्रोम. ओके. तर ऑटो इम्यून आजार जे असतात त्याच्यात हां. आपल्याला स्पेसिफिक अँटीबॉडीज मिळतात हां. किंवा स्पेसिफिक टी सायटोटॉक्सिक सेल्स म्हणतात, जास्त टेक्निकल. पण ऑटो इन्फ्लेमेटरी सिंड्रोम्समध्ये अशा स्पेसिफिक अँटीबॉडीज किंवा स्पेसिफिक टी सेल्स दिसत नाहीत. तर स्पॉन्डिलोआर्थरायटिस हा इन्फ्लेमेटरी. ऑटो इन्फ्लेमेटरी डिसीज असा कॅटेगराइज होतो, सब कॅटेगराइज होतो. आणि लुपस हा प्रोटोटाइप ऑटो इम्यून आजार आहे. ओके. तर यामुळे याच्यामध्ये अँटी न्यूक्लिअर अँटीबॉडीज आढळून येतात. हो. बरोबर. म्हणजे त्याला ए-एन-ए म्हणतात आय गेस. ANA म्हणतात. हां. ओके. सर आता तुम्ही क्लिनिकल डायग्नोसिस केलं, तुमच्याकडे पेशंट आला आणि ए-एन-ए पॉझिटिव्ह आलं. तर आता तुम्ही कन्फर्मेटरी सांगाल का याला, की याला लुपसच आहे? त्याचं कन्फर्मेशन 80% ते 90 मी असं म्हणेन की 80 ते 90% कन्फर्मेशन हे क्लिनिकली होतं. अच्छा. ओके. आणि जर करेक्ट कॉन्टेक्स्टमध्ये अँटीबॉडी ANAची अँटीबॉडी पॉझिटिव्ह असेल, तर आपल्याला अगदी खात्रीपूर्वक सांगता येतं की हा SLE आहे, SLE लुपस आहे. म्हणजे त्याच्याशिवाय अजून काही गोष्टी आहेत ज्या आणखीन पुढे सपोर्ट करायला आपल्याला हे करतात. त्याच्यात आपल्या शरीरात असणारे C3 आणि C4 कॉम्प्लिमेंट्स, या कॉम्प्लिमेंट्सच्या लेव्हल कमी होतात. ओके. हा एक कॉम्प्लिमेंट कन्झ्युम करणारा आजार आहे. म्हणजे या आजारात आपल्या रक्तातले काय असतं सर कॉम्प्लिमेंट? कॉम्प्लिमेंट्स हे आपल्या लिव्हर यकृताद्वारे तयार केलेले छोटे पेप्टाइड्स असतात, ज्याचं काम शरीरातल्या अशुद्धींना क्लिअर करणं हे असतं. अच्छा. की आपल्या शरीरात ऑटो अँटीजेन्स तयार होऊ नयेत. ते तयार झाले तर त्याच्या अगेन्स्ट ऑटो अँटीबॉडीज तयार होतील. तर ते तयार होऊ नये याच्यासाठी जी मेकॅनिझम आहे त्याच्यात कॉम्प्लिमेंट सिस्टीम असते. ओके. गॉट इट. तर हे क्लिअर C3 आणि C4. C3 आहे C4. अच्छा. तर या C3 आणि C4नी खूप सारे ऑटो अँटीजेन्स जर आपल्या शरीरात तयार झाले, तर त्याला क्लिअर करण्यासाठी हे C3, C4 वापरले जातात. ओके. वापरले झाले की त्याची रक्तातली पातळी कमी होते. सो SLEच्या पेशंटच्या ॲक्टिव्ह आजारामध्ये C3, C4च्या लेव्हल्स कमी होणं हे खूप कॉमन आहे. अच्छा. तर ही एक टेस्ट आहे आपल्याला सपोर्ट करते. त्या टेस्टचं नाव काय आहे? कॉम्प्लिमेंट C3, C4 अच्छा. कॉम्प्लिमेंट. C3, C4 कॉम्प्लिमेंट. तर कॉम्प्लिमेंट. एक ए-एन-ए झालं टेस्ट, दुसरी C3, C4 कॉम्प्लिमेंट. हां. अच्छा. या याशिवाय 2 आणखी महत्त्वाच्या 2 टेस्ट आहेत. महत्त्वाच्या टेस्ट आहेत. याशिवाय आपल्या शरीरात जे क्लिनिकली जे अवयव इन्व्हॉल्व्ड आहेत, त्याच्या संबंधीच्या ज्या टेस्ट आहेत,
म्हणजे समजा मी उदाहरण दिलं होतं की किडनी. किडनी हां. किडनीद्वारे जर प्रोटीन लीक होत असेल तर हां. ते आपल्याला ॲक्च्युअली मोजता येतं की किती प्रोटीन लीक होतंय. अच्छा. तर त्याच्यात युरिन रूटीन एक्झामिनेशन आहे. किडनी फंक्शन टेस्ट. आणि किडनी फंक्शन टेस्टमध्ये 24 तास चं युरिन जमा करून त्याच्यात किती प्रोटीन्स आहेत हे आपल्याला मोजता येतं. हो. तर अशा प्रकारच्या टेस्ट असतात. त्या इंडिव्हिज्युअल ऑर्गन्सनुसार त्या टेस्ट बदलतात. बरोबर. म्हणजे क्लिनिकल डायग्नोसिस आणि अ, तुम्ही या ज्या काही टेस्ट सांगितल्या, यांचं कॉम्बिनेशन करून आपण फायनल करतो, की आता हे लुपस आहे. लूपस आहे. बरोबर? हो. सर आता लुपस डायग्नोज झालं. आता मी ट्रीटमेंट पार्टकडे येण्यापूर्वी एक महत्त्वाचं ऑब्झर्वेशन मी बघितलंय. आता हे ऑब्झर्वेशन माझं खरं आहे का हे तुम्ही सांगा. मी पेपरला एक आर्टिकल वाचलं. हं. त्या आर्टिकलमध्ये असं लिहिलं होतं, की 10 पैकी 9 पेशंट जे लुपसचे आहेत, ते महिला असतात. अगदी खरं हां. आहे. अगदी खरं ऑब्झर्वेशन आहे. आणि त्यात आणखीन एक लिहिलं होतं, की प्रोडक्टिव्ह एज ग्रुपच्या म्हणजे बेसिकली 16 ते 35 या वयोगटातल्या महिला जवळपास 90% आहेत. हे सुद्धा अगदी खरं आहे. या दोन्ही गोष्टी अगदी खऱ्या आहेत. दीज आर नॉट मिथ्स. हे लूपस हा मुख्यतः महिलांमध्ये होणारा आजार आहे. हो. पुरुषांमध्ये होतच नाही का असं नाहीये. पुरुषांमध्ये पण लूपस होऊ शकतो. पण रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपच्या महिला हे ह्याचं याच्यात असणारं मुख्य ग्रुप आहे ज्याच्यात हा लूपस आजार होतो. लहान मुलांमध्ये सुद्धा लूपस होऊ शकतो आणि म्हाताऱ्या लोकांमध्ये किंवा मिडल एज लोकांमध्ये सुद्धा होऊ लूपस होऊ शकतो. परंतु त्याचे सिव्हिअरिटी ही आणि त्याच्यात कुठली ऑर्गन्स असतात हे प्रत्येक एज ग्रुपमध्ये वेगवेगळं असतं. ओके. पण मुख्यत्वे करून 16 ते 35 आणि हां. अ, ज्या महिला आहेत, यांना हा मुख्य करून आजार होतो. येस. बरोबर? करेक्ट. सर आता पुन्हा ते एक हे, की मग काय कारण आहे, की याच वयोगटातल्या महिलांना किंवा व्यक्तीला हा आजार पकडतोय? असं काही स्पेसिफिक कारणं आहेत? खरं सांगायचं तर ह्याचं अगदी डेफिनेटिव्ह कारण सांगता येणं आजच्या तारखेमध्ये आपल्या सायंटिफिक कम्युनिटीला अजून शक्य नाहीये. अच्छा. त्याच्या काही थेअरीज आहेत. उदाहरणार्थ इस्ट्रोजनचा एसएलईच्या पॅथोजेनेसिसमध्ये म्हणजे एसएलई का होतो या प्रोसेसमध्ये मोठा सहभाग असतो. अच्छा. तर रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपच्या महिलांमध्ये Estrogen. ओव्हरीजद्वारे इस्ट्रोजन सिक्रेट केलं जातं आणि त्यामुळे त्यांना एसएलई व्हायची शक्यता वाढते असं अशी एक थेरी आहे. ही सगळ्यात महत्त्वाची थेरी आपण कन्सिडर करतो. अनेकही बऱ्याच थेरी आहेत पण त्याच्यावर खूप क्लिअर कट एव्हिडन्स अजून आपल्याकडे नाही आहे. ओके. तर म्हणजे असंही आपण सांगू शकतो, की या आजाराची नेमकी कारणं माहिती नाहीत. हो. बरोबर? बरं. हां. आता एक असतं, की एसएलई मग हा जनुकीय पद्धतीने म्हणजे आधी आईला, वडिलांना किंवा फॅमिलीत कोणाला तरी होता, तर त्याच्या पुढच्या पिढीला होईल, असं होऊ शकतं? ह्याचं खूप सोपं उत्तर ॲक्चुअली नाही आहे. कारण प्रत्येक जनुकीय आजार किंवा जेनेटिक आजार हां. हा हेरिडिटरी असेल हे गरजेचं नाही आहे. ओके. आपल्या शरीरात 2 टाइपचे जीन्स असतात. हां. 2 टाइपचे म्युटेशन्स किंवा जनुकीय बदल होतात. होतात. ओके. काही असतात ते सोमॅटिक म्युटेशन्स असतात आणि काही जर्म लाईन म्युटेशन्स असतात. बहुतेक वेळा जर्म लाईन म्युटेशन्समध्ये ते पुढच्या जनरेशन्समध्ये ट्रान्समिट केले जातात. हां. आणि त्या व्यतिरिक्त हा आजार कुठल्या एका पर्टिक्युलर जीननी होत नाही. अच्छा. तर आपल्याला माहिती असलेले कमीत कमी 200 ते 300 जीन्स आहेत जे थोड्याफार प्रमाणामध्ये एसएलई साठी कारण करण्यासाठी कारणीभूत असतात. ओके. आणि त्याचं लेव्हल ऑफ कॉन्ट्रिब्युशन सुद्धा प्रत्येक जीनचं वेगवेगळं आहे. अच्छा. आता त्यातले किती जीन्स पुढच्या जनरेशनमध्ये ट्रान्समिट होतील आणि ते त्या नवीन पिढीमध्ये एसएलई करतील की नाही करतील की नाही? हां. हे प्रेडिक्ट करणं किंवा हे मॅथमॅटिकली सांगणं हे आजच्या तारखेमध्ये आपल्याला म्हणजे शक्य नाही आहे कारण आपली ती माहिती पूर्ण अजून नाही आहे. बरोबर. सो हा तुम्ही म्हटलं तर हा तसा हेरिटेबल आजार आहे, हेरिडिटरी आजार आहे एका पद्धतीने. पण हा टिपिकल हेरिडिटरी आजार नाही आहे जो एका म्हणजे आई-वडिलांना झाला तर मुलांना नक्की होतो. होतो. अच्छा. ओके. तर जसं आता तुम्ही जीन सांगितले, म्हणजे मी एक असं अंडरस्टँड करू शकतोय, की एन्क्लोजिंग स्पॉन्डिलायटिसमध्ये HLA-B27 जीन कारणीभूत ठरू शकतो किंवा ठरतो आय गेस. हां. इकडे असं स्पेसिफिक जीन आपल्याला सांगता येत नाही, की हा जीन आहे याच्यामुळे हा विकार झाला. बरोबर हो. आहे हे? एन्किलोजिंग स्पॉन्डिलायटिसमध्ये HLA-B27 हे सगळ्यात महत्त्वाचं जीन आहे. तो हां. सुद्धा मल्टीजेनिक आजार आहे. हां. पण HLA-B27चं असोसिएशन खूप स्ट्राँग आहे. ते एका जीनचं असोसिएशन
अच्छा. एस-एल-ई मध्ये असं एकच जीन जे खूप स्ट्रॉंग असोसिएशन दाखवतं असं नाहीये. नाहीये. प्रत्येकाचं कॉन्ट्रिब्युशन जर अशा स्टडीज आहेत, त्यात कॉन्ट्रिब्युशन किती पर्सेंट आहे असं ते अच्छा. बघतात. ओके. तर अशा स्टडीजमध्ये कुठली स्टडी अशी 10% पेक्षा जास्त कॉन्ट्रिब्युशनवाले जीन्स दाखवत नाही. तर त्यामुळे कुठलं एकच जीन हे आहे म्हणजे तुम्हाला एस-एल-ई होऊ शकतो असं सारखं जीन अवेलेबल नाही. आणि अँकलोजिंग स्पॉन्डिलायटिसमध्ये एच-एल-ए-बी-टेशन टेस्टिंग हे कमर्शियली अवेलेबल आहे. एस-एल-एच्या जीन्सचं कमर्शियल टेस्टिंग असं कुठल्या एका जीनचं टेस्टिंग अवेलेबल अजून कमर्शियली अवेलेबल नाही आहे. त्यामुळे पेशंटच्या दृष्टीने ह्या तपासण्या करणं आणि हे उत्तर मिळवणं हे खूपच अवघड आहे. बरोबर. गॉट इट. सर आता डायग्नोसिस झालं. हो. ठीक आहे. आता ज्यावेळेस डायग्नोसिस होतं, पेशंट अर्थात ती महिला आहे मॅक्सिमम केसमध्ये, ती प्रचंड वेदनेत आहे. हो. अ, तिला अंतर्बाह्य तिला त्या सगळ्या कंडिशनसोबत संघर्ष करावा लागतोय. हो. त्यावेळेस सगळ्यात पहिली लाईन ऑफ ट्रीटमेंट काय असते? हा माझा पहिला प्रश्न. आणि दीर्घकालीन म्हणजे लाँग टर्ममध्ये या विकाराला पूर्णपणे नियंत्रित आणण्यासाठी किंवा पूर्णपणे बरं करण्यासाठी काही ट्रीटमेंट उपलब्ध आहे का? हां. हा खूप चांगला तुम्ही जी सुरुवात या प्रश्नाची खूप चांगली केली. ही वस्तुस्थिती आहे, की हा कॉम्प्लेक्स आजार आहे, ह्याच्याबद्दल फारशी माहिती नाही आणि हा बऱ्याचशा केसेसमध्ये हा सीरियस होऊ शकतो. तर ह्या सगळ्या ह्याच्यात ट्रीटमेंटची सुरुवात किंवा त्या आजाराला ट्रीट करायची सुरुवात आपण कशी करावी? तर हे माझं वैयक्तिक मत आहे, की या सगळ्याची सुरुवात सगळ्यात पहिल्यांदा पेशंट एज्युकेशननी करायला पाहिजे. कारण नवीन गोष्ट जी मला झाली आहे, ती असाध्य आहे का? ती कॅन्सरसारखी आहे का? अशा अनेक गैरसमजांमुळे पेशंटला होणारा जो त्रास आहे, तो सगळ्यात कमी करणं, तो पहिल्यांदा कमी करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. खरं आहे. कारण पेशंट खूप त्याच्यानुसार पेशंट खूप सफर करतात. ते झालं असताना आपल्याला ह्याची जी ट्रीटमेंट आहे, ही जसं मी सांगितलं होतं, की हा ऑटो इम्यून आजार आहे. तर ऑटो इम्यून प्रोसेस थांबवण्यासाठी लागणारी मेडिसिन्स देऊन याची ट्रीटमेंट करावी लागते. ह्यात मुख्यतः डिसीज मॉडिफाइंग अँटी ड्रग्स आणि काही अंशी स्टिरॉइड्स ही आपल्याला द्यावी लागतात. ओके. स्टिरॉइड्स आणि डिसीज मॉडिफाइंग ड्रग्स कोणती द्यायची आणि किती अग्रेसिव्हली त्याची ट्रीटमेंट करायची, हे पेशंटला काय लक्षणं आहेत या बेसिसवर ठरतं. अच्छा. साधं प्रिन्सिपल आहे, की पेशंटचा जीव जर धोक्यात असेल किंवा पेशंटचा एखादा ऑर्गन खराब व्हायचा धोका असेल, तर आपल्याला खूप अग्रेसिव्ह ट्रीटमेंट करावी लागते. तिथे स्टिरॉइड्स फास्ट काम करणारी हाय डोस स्टिरॉइड्स ही लाईफ सेव्हिंग ठरतात. काही प्रकार जिथे आपला आजार माईल्ड आहे, तिथे इतकी अग्रेसिव्ह ट्रीटमेंट लागत नाही. तर हा पहिला पार्ट आहे. दुसऱ्या भागात मी असं म्हणेन, की त्या ऑर्गन सिस्टमचं जे कमी झालेलं फंक्शन आहे, त्याला वाढवण्यासाठी किंवा त्याला सपोर्ट करण्यासाठी जर काही ट्रीटमेंट लागत असेल, अच्छा. सपोर्टिव्ह ट्रीटमेंट असं म्हणतात त्याला. अच्छा. म्हणजे उदाहरणार्थ किडनीचं जर फंक्शन गडबडलंय, तर त्याला परत रिस्टोअर किंवा नॉर्मल करण्यासाठी हो. जी ट्रीटमेंट घ्यावी लागते ती. ती करावी लागते. किडनीचं प्रीलोड कमी करावं लागतं. त्याच्यावर आपल्या शरीरात पाणी जमा राहू नये याच्यासाठी ट्रीटमेंट करावी लागते. त्यांनी किडनीवर ताण येतो. आपल्याला सॉल्ट रिस्ट्रिक्ट करावं लागू शकतं एखाद्या केसमध्ये. ते इंडिव्हिज्युअल पेशंटच्या कंडिशनवरून ठरतं. किंवा काही पेशंटचं याच्यात जर डॅमेज खूप जास्त झालं तर त्यांना डायलिसिसची पण गरज पडू शकते. अच्छा. ॲडव्हान्स स्टेजेसमध्ये तसंही होऊ शकतं. तर अशा अनेक गोष्टी आपल्याला कराव्या लागू शकतात. गॉट इट. आता तुम्ही जे एक औषधांचं नाव घेतलं डी-मार्ट्स, डिसीज मॉडिफाइंग अँटी रुमॅटिक ड्रग्स. तर जसं मी मागच्या वेळेस सांगितलं होतं, की ॲडलिझुमॅबबद्दल सांगितलं होतं, की ते हो, खूपच चमत्कारिक औषध आहे. हो. हां, की ते औषध घेतलं की काही दिवसातच त्या पेशंटचं अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस बऱ्या होण्याची प्रोसेस सुरू होऊन जाते. हो. याच्यामध्ये असे कुठले बायोलॉजिक्स किंवा असे ड्रग्ज आहेत डी-मार्ट्स की जे अशा पद्धतीने चमत्कारिक पद्धतीने काम करू शकतात, आहेत असे? हां, बघा आता चमत्कार म्हणजे कसं आहे, की त्या हे पेशंटचा चमत्कारचं मी माझ्या नाही, अंगाकडे नाही. बघतोय. हां, आलं लक्षात. हां. पण पेशंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी खूप आमूलाग्र बदल करणारं पहिले ड्रग हे स्टिरॉइडच आहे. अच्छा. आणि त्याशिवाय अनेक औषधं आहेत जी खूप करेक्ट सिच्युएशनमध्ये आपण जर दिली,
खूप सिरियस असताना आपण दिली, तर पेशंटचा जीव वाचू शकतो आणि लगेच आणि खूप लवकर त्यांना रिलीफ मिळू शकतो. अच्छा. अशा याचं उदाहरणं द्यायची झाली तर अँटी CD20 अँटीबॉडीज, रिटुक्सिमॅब सारखी औषधं, ही लाईफ सेव्हिंग ठरू शकतात. ओहो. यातले बरेचसे पेशंट्स जर त्याची वेळेत माहिती झाली नाही आणि त्याची ट्रीटमेंट योग्य वेळी झाली नाही, तर दुर्दैवाने ICUत जाऊ शकतात. युजुअली त्या सिच्युएशन्समध्ये खूप सीरियस आजार असतो आणि त्याची ट्रीटमेंट करावी लागते. बरोबर. पण ॲज अ डॉक्टर हा माझ्यासाठी खूप रिवॉर्डिंग आजार आहे. रिवॉर्डिंग म्हणजे पैशाने रिवॉर्डिंग नाही, पण पेशंट ठीक होण्यातून मिळणारा जो आनंद आहे त्याच्यासाठी हा खूप रिवॉर्डिंग आजार आहे. पेशंट SLEचे पेशंट्स किती जरी सीरियस असले तरी आपल्याकडे खूप चांगली औषधं असतात आणि त्यात एक या आजाराच्या ट्रीटमेंटमध्ये एक होप असते की पेशंटची रिकव्हरी चांगली वेळेत आणि चांगली होऊ शकते. क्या बात आहे. सर आता 2 प्रश्न आहेत परत. कारण की हा आजार रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपच्या महिलांचा आहे. हो. मल्टी सिस्टमिक आहे. हो. युटेरसला सुद्धा ती हानी होऊ शकते. ह्या होऊ शकते का हे? आणि मग जर होत असेल तर मग मातृत्व शक्य आहे का? हो. SLEमध्ये? हो. तर हे एक बऱ्याचदा याच्या बाबतीत लोकांमध्ये खूप भीती असते, की आता मला या टाईपचा आजार झाला आहे, तर मी प्रेग्नंट होऊच नये का? त्याची अगदी स्पेसिफिक इंडिकेशन्स आहेत, ज्या कंडिशनमध्ये तुमचे डॉक्टर तुम्हाला प्रेग्नंट होऊ नका असं सांगतील आणि ती खूप कमी पेशंट्समध्ये असतात. बहुतांश SLEच्या पेशंट्समध्ये प्रेग्नन्सी ही नुसती शक्य आहे असं नाही, तर ती अगदी सहजपणे करता येते. त्याच्या काही कंडिशन्स आपल्याला फुलफिल कराव्या लागतात. उदाहरणार्थ तुमच्या आजाराची ॲक्टिव्हिटी कमी करणं, म्हणजे तीव्रता? तीव्रता आणि बघा हे सगळे जे आजार आहेत, हे खूप त्याची लक्षणं एका वेळी खूप जास्त वाढलेली असू शकतात किंवा त्या आजारांची लक्षणं आपण औषधं देऊन कंट्रोलमध्ये आणलेली असू शकतात. तर आजार कंट्रोलमध्ये असणं, कमीत कमी 6 महिने कंट्रोलमध्ये असणं हे आपल्यासाठी गरजेचं असतं. हे इन्फ्लेमेटरी आजार म्हणजे तुम्ही जंगलात लागलेल्या वणव्यासारखे म्हणू शकता. जेव्हा वणवा सुरू झालेला असतो, तेव्हा आपल्याला त्याला पटकन कंट्रोलमध्ये आणण्यासाठी खूप पटपट हालचाल करते, खूप मोठ्या-मोठ्या उपाययोजना कराव्या लागतात. पण एकदा ती आग कंट्रोलमध्ये आली, की त्याला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात, काही औषधं द्यावी लागतात. तर डिसीज ॲक्टिव्ह असणं हे वणवा पेटल्यासारखं असणं असं मी म्हणेन आणि त्याला कंट्रोलमध्ये ठेवणं हे मेंटेनन्स थेरपी मी म्हणेन. ओके. त्याला 6 महिने कमीत कमी पेशंटला Maintenance. त्यांचा आजार शांत असायला पाहिजे. काही पर्टिक्युलर अँटीबॉडीज पेशंट्समध्ये नसाव्यात किंवा त्या असल्या तर त्याच्यासाठी विशिष्ट उपाययोजना कराव्या लागतात. त्या मॉनिटरिंग आपल्याला करावं लागतं. आणि हे जर असेल तर प्रेग्नन्सी Pregnancy नक्की शक्य आहे शक्य आहे. आणि त्याची आउटकम्स पण चांगली आहेत. अच्छा, तुम्ही बघितलंय की लुपस झाला, लग्न झालंय आणि आता प्रेग्नन्सी पण आली, असे पेशंट बघितले तुम्ही? अगदी. हा एक खूप कॉमन प्रश्न आहे आणि मी या माध्यमातून सांगू इच्छितो, की अगदी बिलकुल घाबरून जाऊ नका. याच्यात प्रेग्नन्सीज करायला बहुतेक केसेसमध्ये काही प्रॉब्लेम नसतो. अच्छा. तुमचे डॉक्टर तुमच्या इंडिव्हिज्युअल केसनुसार तुमची सिच्युएशन असेस करून तुम्हाला सांगू शकतात. पण हा बाय एंड लार्ज खूप पॉझिटिव्ह विषय आहे. ओके. आणि सर असं काही उदाहरण आहे, कारण की काय पुन्हा हा आजार 18, 16, 18 इथे डायग्नोज होतोय. अ, हसण्याचं, खेळण्याचं, मस्ती करण्याचं वय आहे ते मुलींचं आणि तशा वेळेला डायग्नोज झाला, की एक डिप्रेशन येणं स्वाभाविक आहे, अगदी. की अरे एक तर पहिला प्रश्न हाच असतो, की माझ्यासोबतच का? त्या प्रश्नाचं उत्तर कदाचित कुणीच नाही देऊ शकणार. पण असे काही उदाहरणं तुम्ही इन्स्पायर करू शकाल का? उदाहरणं देऊन इन्स्पायर करू शकाल का, की नाही ही माझ्याकडे आली, असं-असं झालं आणि आता बघा हे करताय, असं काही? हो. तर आय एम व्हेरी शुअर की बहुतेक सगळ्या रुमॅटॉलॉजिस्टकडे अशी अनेक उदाहरणं असतील. माझ्या माहितीतलं एक उदाहरण असं सांगतो, की माझी एक पेशंट होती, ती कॉलेज गोईंग एजमध्ये तिला SLEची लक्षणं आली आणि साधारण वर्षभर झालं तिला साधा ताप येणं, वजन कमी होणं असं बराच काळ हे होत होतं. तर तिला TB आहे का असं समजून आणि अनेक वेगवेगळ्या ह्याच्यासाठी त्यांचं असेसमेंट झालं
पण खूप स्पेसिफिक गोष्टी काही सापडल्या नाही, त्यामुळे SNEचं निदान खूप वेळ होऊ शकलं नाही. हं. अनेक दिवस झाले त्यांचे पेशंट, आणि या आजारामध्ये नुसतं पेशंट नाही, पेशंटचा परिवार हा सुद्धा सफर करतो. बरं. फॅमिली सफर करते. तर बरेच पैसे त्यांचे खर्च झाले, खूप मनस्ताप झाला, खूप जागी त्यांना फिरावं लागलं, आणि हळू करून त्यांची लक्षणं वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टम इन्व्हॉल्वमेंटच्या फॉर्ममध्ये यायला लागली. अरे बापरे! तर तिच्या पायावर सूज यायला लागली, चेहऱ्यावर सूज यायला लागली. हं. हळू त्यांना सायकोसिस सारखी लक्षणं दिसायला लागली. म्हणजे त्यांचं मानसिक. मेंटेशन हे बदललं, आणि लोकं त्यांना वेडाचा प्रकार समजायला लागले, आणि मग त्यांना सोशल इश्यूज यायला सुरुवात झाली. असं एक वर्षभर साधारण झालं. त्याच्यानंतर त्यांना त्यांच्या आजाराचं निदान झालं. त्याची ट्रीटमेंट सुरू झाली. ट्रीटमेंट सुरू झाल्यावर त्यांना थोडीशी हायर औषधं लागली. औषधं मिळाल्यानंतर ही सगळी लक्षणं बऱ्यापैकी कमी झाली. ती कमी झाल्यानंतर ती इतकी हुशार मुलगी होती, की तिला समजावून सांगितलं, की तुझा आजार काय आहे, त्याच्यात काय होऊ शकतं. तर हुशार आणि जिद्दीची मुलगी होती, की तिने त्या सगळ्या गोष्टी स्वतःहून शिकून स्वतःचा एक प्लॅन ऑफ ॲक्शन तयार केला, की मला याच्यातून बाहेर कसं पडायचं आणि मला यातून माझं आयुष्य कसं सुधारायचं आहे. तर आजाराची लक्षणं तर कमी झाली होती. तिचा अकॅडमिक गॅप 1 वर्षाचा झाला होता. सगळं ठीक झाल्यानंतर तिने ते जॉइन केलं. पुढच्या वेळी तिचे आई-वडील त्याच्या पुढच्या वेळी तिचे आई-वडील येऊन मला म्हणाले, की हा आजार आहे, तर आता हिचं लग्न होऊ शकेल की नाही? तर तेव्हा ती मुलगी म्हणाली, की हा पुढचा विचार आहे. पण मी स्वतः पहिल्यांदा माझ्या पायावर उभी राहीन, आणि लग्न होईल किंवा नाही ही नंतरची गोष्ट आहे. प्रेग्नंट होईन की नाही ही नंतरची गोष्ट आहे. पण मी ह्याच्यातून स्वतः बाहेर पडेन, आणि ती जिद्दीने त्याच्यातून बाहेर पडली. तिचं नंतर लग्नही झालं. तिची फॅमिली चांगली सुरू आहे. क्या बात है! तर दिस इज एन एक्झाम्पल. म्हणजे कोणी SLE झाल्यानंतर मी तर म्हणेन, की अशा पेशंट डॉक्टरकडून तुम्ही ट्रीटमेंट्स घेऊ शकता. पण अशा पेशंटकडून कसं जगायचं हे तुम्ही शिकू शकता. ग्रेट, ग्रेट. खूपच इन्स्पिरेशनल उदाहरण होतं. माझ्या अंगावर तर काटाच आला अगदी. तर मला वाटतं या नोटवर आपण थांबावं. तुम्ही या आजाराला कसं डायग्नोज करायचं, लक्षणं काय आहेत नेमकी, ट्रीटमेंट काय आहे याच्याबद्दल बोललात, आणि शेवटी जे तुम्ही सांगितलं, इट्स अ चेरी ऑन टॉप, की लढायचं, जिद्द ठेवायची, 100% सामान्य जीवन शक्य आहे. फार फार धन्यवाद सर, तुम्ही आलात पॉडकास्टमध्ये, आणि नक्कीच हा पॉडकास्ट आपल्या व्ह्युअर्ससाठी खूप इन्स्पिरेशनल ठरेल अशी मी आशा व्यक्त करतो. थँक सर. थँक यू. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, कारण की सरांचे व्हिडिओज तुम्हाला दिसत राहतील. थँक यू.